नमस्कार. लाईफ लेसन फिल्टरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जो विषय मांडणार आहे, जे लोकं डायरी लिहितात किंवा लहानपणापासून त्यांना सवय आहे, जे काही गोष्टी मनात चालू आहे किंवा आजूबाजू घडणाऱ्या ज्या गोष्टी आहे, कोणाकोणाला लिहिण्याची सवय असते. तर जे लोकं डायरी लिहितात त्यांना आजचा विषय खूप खूप रिलेट होणार आहे. आपण म्हणजे खूप दिवसांपासून ती लिहत जातो आणि एक दिवस असा येतो की अचानक ते आपण मागे जाऊन चाळतो. आणि काही पानं उलटले की कधी-कधी आपल्याच लिहिल्यावर आपल्याला हसायला येतं. काही गोष्टी वाचल्या की एकदम म्हणजे वाईट असं वाटतं, रडायला येतं. एखाद्या अनुभव आपण तेव्हा लिहिलेला असतो, त्याच्यातून आपण पुन्हा एकदा जातो ते वाचता-वाचता. आणि इतकं सगळं ते वाचत असताना असा विचार येतो की हे सगळं आपण या डायरीत लिहितो. मग ह्या भावनांचं ओझं ही डायरी कशी पेलवते? तर त्याच्यावर फक्त एक 2 ते 3 लाईन्स लिहिल्या आहे. त्याचा आनंद घ्या. इतक्या भावनांचं ओझं कसं गं एकटीने पेलवते? खूप वर्षांनी तुला चाळलं की मन सुन्न करून ठेवते. कधी उडवते आनंदाचे तुषार तर कधी रडायला भाग पाडते. कधी नाराज करून जाते तर कधी कल्पना विश्वात रमवते. पण एक खरं खरं सांग ना गं, इतक्या भावनांचं ओझं कसं गं एकटीने पेलवते?